महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने सावित्री नदीला विधिवत पूजन करून नारळ अर्पण करण्यात आला। सावित्री नदी तीरावर वसलेल्या महाड शहराने अनेक वेळा या सावित्रीचे रौद्र रूप पाहिले आहे, परंतु 2021चा महाप्रलय हा मात्र महाडकरांसाठी काळा दिवसच ठरला होता। यात सावित्री नदीला वंदन करून तिचा प्रकोप होऊ नये यासाठी तिला शांत राहण्याचे आवाहन या नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने केले जाते। नदी तीरी तिची प्रार्थना करून सावित्रीला हा नारळ अर्पण केला जातो। सालाबादप्रमाणे यंदा देखील ही परंपरा पाळण्यात आली असून महाड शहरातील नागरिक व्यापारी वर्ग दर नारळी पौर्णिमेला येथे नारळ अर्पण करत असतात। परंतु 2021चा सावित्री नदीचा प्रकोप आणि त्यामुळे आलेल्या महापुरानंतर महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या वतीने सावित्री मातेला शांत राहण्याचे आवाहन करण्यासाठी गेली 3 वर्षांपासून दर नारळी पौर्णिमेला हा नारळ अर्पण करण्यास सुरुवात करण्यात आली। ग्रामदैवताच्या या नारळ अर्पण विधीनंतर इतर सर्व ग्रामस्थ आपापला नारळ अर्पण करतात। दुपारी श्री वीरेश्वर मंदिरात पंच कमिटी व सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या नारळाचे विधिवत पूजन करण्यात आले। त्यानंतर वाजत गाजत शहरातील मुख्य बाजारपेठेतून गांधारी नाक्यापर्यंत मिरवणूक काढून नदीला हा नारळ अर्पण करण्यात आला। यावेळी श्री वीरेश्वर देवस्थान ट्रस्टचे सरपंच दीपक वारंगे, उपसरपंच रमेश नातेकर, पंच दिलीप पार्टे, अनंत शेठ, सुभाष शिंदे, विजय जाधव, माजी नगरसेवक सुदेश कळमकर, सुनील अगरवाल, दिनेश जैन, मोहन काका शेठ, संकेत वारंगे, पुजारी जंगमबुवा, उमेश जगताप यांसह शहरातील व्यापारी, महाडकर नागरिक, महिला भगिनी आणि तमाम वीरेश्वर भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।